आवाज आहे संतापलेल्या एका विद्यार्थिनीचा। सोलापूरहून जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेल्या या विद्यार्थिनीनं थेट सरकारला इशाराच दिलाय। जर दादांना काही झालं तर 3 तिघाडी सरकारला सोडणार नाही असा इशाराच या विद्यार्थिनीनं सरकारला दिलाय। यावेळी जरांगे पाटलांबद्दल बोलताना तिचे डोळे पाणावले। तुम्ही हवेत, तुम्ही उपचार घ्या मनोज दादा, आम्हाला तुम्ही हवेत। आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं, आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं। आरक्षण आमच्या हक्काचं, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मनोज जरांगे पाटलांचा, मनोज जरांगे पाटलांचा, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के। अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। एक लक्षात ठेवा, जर का दादांना काही झालं तर ही 3 तिकडीचे सरकार आहे ना, याला सर्व स्वतः जबाबदार असतील। अहो तुम्हाला कुठं गाठायचं आणि कुठं अडवायचं ही फक्त मराठ्यांना माहिती। तुम्ही आमचं नुकसान केलं ना, आता आम्ही करणार। विसरू नका, विसरू नका, हा महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे। अरे शेतकऱ्यांनी शेती विकली शिक्षणासाठी, शेतकऱ्यांनी शेती विकली शिक्षणासाठी आणि आता घरात सोडले आरक्षणासाठी, तरी तुमच्या फायद्यासाठी आमचंच मरण। वा रे वा तुमचं राजकारण, वा रे वा तुमचं राजकारण। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। जरांगे पाटलांनी उपचार करून घ्यावेत अशी विनंती विद्यार्थ्यांसह काही महिलांनी केली। जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी दाखल होत आहेत। यावेळी या विद्यार्थिनीनं जरांगे पाटलांना उपचार घेण्याची विनंती करत सरकारला धारेवर धरलंय। आता या विद्यार्थिनीच्या इशाऱ्यानंतर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।